त्यासाठी लागणारे मिश्रण तुम्ही बरोबर अगदी त्याचा थिकनेस बरोबर बनवून आणलाय. आता आपण प्लास्टिक मध्ये तिला आपण थोडं बटर पेपर वापरू शकतो ना आपण? नाही, बटर पेपर प्लास्टिक वरतीच घ्यायचं. आता हे काय हे करते ना म्हणून. आता रोल करायला लागेल ना आपल्याला, तर मग हे स्प्रेड करायला पाहिजे ना. अच्छा, आता हे पसरवून झालेलं आहे. पुढे काय करायचं? झालं नंतर आपण ह्याचं रोल बनवून पीस करून ते फोडणी घालणार. मग आता तुर्तास आपल्याला हे गार होऊ द्यायला लागेल. 5 मिनिट लागतं. 5 मिनिटं, ठीक आहे. मग आपण एक काम करूयात, हे मिश्रण जे पसरवलेलं आहे ते गार होऊ देऊयात. ते झालं की मग पुढच्या कृतीकडे वळूयात. चला, हे आता मिश्रण गार झालेलं आहे. पुढे काय करायचं? आपण आता रोल बनवायचं. बनवा. आणि कोणी डाएट असेल ना, ते नुसतं फोडणी नाही घालली तरी पण होऊ शकतं त्यांना. बरं, नुसतं असं रोल करून खाऊ शकतो. अशा पद्धतीने आपण हा पहिला रोल केला. बघू बरं ही प्लेट, क्या बात आहे. बघा बरं, खांडवीचा हा पहिला रोल तयार झालेला आहे. आपण आता असे किती रोल करायचे? आता 2 होईल, जास्तच होईल, पण आपण थोडं करू. इकडेच दिसते ना. आता हे रोल आपण असंही खाऊ शकतो. असं पण डाएट कोणी असेल तर ह्याचं पण खाऊ शकतं. नाहीतर आपण कसं करणार? त्याला फोडणी घालणार. फोडणी घालायची. 2 मिनिट. ठीक आहे, मग तुम्ही हे रोल काढून घ्या, तोपर्यंत मी फोडणीची तयारी करतो. आपल्याला तेल लागेल ना? हो, तेल लागेल. ठीक आहे. फोडणीमध्ये काय काय घालायचं ते मला सांगा. आणि याचं लहान लहान पीस करून टाकायचं. याचाच कट करायचं. बरं, म्हणजे आपण ढोकळा जसा कट करून घेतो. वा, ज्यांना डाएट फॉलो करायचंय त्यांनी फोडणी घातली नाही तरी चालेल. तुम्ही हे असंच खाऊ शकता. बरोबर. आपण एक थोडासा तुकडा खाऊन बघूया का? ते ठीक आहे. ठीक तापलं तर आधी आपण हे करूनच पाहूयात ना. काय पहिल्यांदा घालायचंय? मोहरी, जिरा. आता जिरं. पुढे काय? एवढं नाही, बस. नंतर हे सगळं टाकायचं. थोडं मिरची टाका, लाल मिरची. आता काय? मिरची टाक. लाल तिखट. इकडे 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 ह्याच्यावरती. हो, स्पिन कर करा. बस ती फोडणी झाली. बस तीळ टाकायचं. तीळ घालायचे. टाका. आणि हिंग. कढीपत्ता. हिंग. गॅस बंद करा. आणि कढीपत्ता. हिरव्या मिरची. हिरव्या मिरचीचे का? हो. बस आता हे स्प्रेड करून टाकायचं. क्या बात है. ही तयार झाली खांडवी. मी तुम्हाला खूप मदत केली आहे की नाही? हो. खायला पण तुम्हालाच भेटेल ना. अरे वा वा, पक्क्या हिशोबी येतो तुम्ही. चला, खांडवी अशा प्रकारे तयार झालेली आहे. दिसायला खूप छान, सजवली आहे खूप छान, हेल्दी आहे. डाएट फॉलो करण्यासाठी फोडणी जर तुम्ही टाळली तर तुम्ही डाएट पण फॉलो करू शकता. खांडवी तयार झाली आहे. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. गुजराती थाळी स्पेशल खांडवीसाठी लागणारं साहित्य: ताक, बेसन, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, तीळ, मोहरी, जिरं, कढीपत्ता, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये 1 वाटी बेसन, ताक आणि 3.5 वाटी पाणी घालून सर्व मिश्रण नीट फेटून घ्यावं. त्यानंतर मीठ आणि हळद घालून कढई गॅसवर ठेवून मिश्रण आटवून घ्यावं. तयार मिश्रण एका प्लास्टिकच्या पेपरवर नीट पसरवून घ्यावं. मिश्रण नीट पसरवल्यानंतर हलक्या हाताने त्याचा रोल तयार करून वरून कोथिंबीर घालावी. फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, तीळ, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून तयार फोडणी खांडवीवर घालावी. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारं साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे.
अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही. मी सांगतो तुला, मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?